नागाव ते श्री क्षेत्र शिर्डी. कसारा घाटात पालखी अशी चालवतो ना, द्वारकामाई पदयात्रा मंडळ नागाव. मला वाटत होता काय बाबा कधी बोलवतील भेटील आम्हाला. माई सकाळ. ओम साईराम. नमस्कार मंडळी, मी ते ठाकूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या एका नवीन व्लॉग मध्ये. आणि द्वारकामाई पदयात्रा मंडळ नागाव आज चाललेत. हे बघा मस्त पालखी वगैरे सजवलंय. आजचा त्यांचा पहिला दिवस दाखवायला आणलाय. दरवर्षी मी येत असतो, म्हणजे जेव्हापासून मी व्लॉग नव्हतो बनवत तेव्हापासून मी इथे यायचो. आणि पहिल्यांदा म्हणजेच पहिला वर्ष माझा पदयात्रेचा मी इकडशीच गेलतो आणि दुसऱ्या वर्षी करंजाशी गेलो. पण आजचा पहिला दिवस त्यांचा दाखवायला आणलाय तुम्हाला इथं. नक्की साईराम, चला व्लॉग शेवटपर्यंत बघा. कशी त्यांची दिंडीत मजा असते पहिल्या दिवशी ते तुम्हाला दाखवणार आहे. चला. ओम साईराम. दादा पालखी काढणार आता? पालखी काढणार हो. आता एक मिनिट आरती करायची. आरती करायची. आरती केल्यानंतर मग पालखी निघेल आपली बाबांची. चला साईराम. आणि आजचा पहिला दिवस मी तुम्हाला माझ्या चॅनल मधून दाखवीन जर दुसऱ्या दिवशीचा. आणि ते 7 दिवस जर व्लॉग बघायचे असतील तर रितेश मोरे आणि दक्ष काटकर व्लॉग्स यांच्या चॅनलवरती पूर्ण व्लॉग येतील. नक्की बघा, त्यांना पण सपोर्ट करा. चला साईराम, सुरू करूया यो आजचा व्लॉग. ओम साईराम. साईराम साईराम. ओम साईराम. हे बघा साईबाबाची पालखी दिसते आपल्या जरीमध्ये आईच्या देवलात आणि मस्त सजवलेली आहे पालखी. आता साईराम. हो साईराम. चाललात नाही एकटा टाकून. साईराम. नाही समोर बघताय यंदाची टी शर्ट. फिर रितेश. हा फिर परत. प्रमाणे जरीमध्ये आईच्या देवलामध्ये पालखी असते, तिकडची पालखी निघत असते. जा जा पड पाया. पुढच्या वर्षी तू पण जा. हो चालत. सकाळी 6:10 झालीत आणि आपले देवला बाहेर पालखी निघालेली आहे. आणि पहिल्या झेंड्यासोबत चालतोय आपला मित्र आहे. पहिला झेंडा कोण धरतो? नागेश असतो. आणि सध्या त्यांनी चालवला पहिला झेंडा. तो गुटपासून जॉईंट होतो आपल्याला, ओलव्यापासून तो जॉईंट होतो. तिकडची तो झेंडा घेतो. बाकी चला पालखी लवकर निघाली. आणि दरवर्षी इथून लवकरच नागाव मधून निघते, कारण ह्यांचा प्रवास असते तो 8 दिवसाचा असते. आणि 8 दिवसामध्ये यांची खूप चाल असते ना. पहिल्या दिवशी जास्त असते, पहिल्या दिवशी जास्त असते. आणि चला मग मला दादा बोला आरती होईल म्हणून मी खालती येऊन थांबलेलो, पण पालखी निघली लगेच. आरती आधीच झालती. आरती होईल ना, मला बोलला आरती होईल बोलला. पासूनचे पदयात्री तुम्हाला आता मी दाखवतो. पहिल्या झेंड्यापासूनचे. साईराम. 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 चला साईराम. इंट्रो मध्ये टाकतो. साईराम. हो साईराम.
साईराम साईराम. चला शेवटचा झेंडा आला. पहिल्या झेंड्यापासूनचे शेवटचे जितके पदयात्री आहेत आणि जितके सोबत चाललेत ते सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न होता. राम साईराम. चला पहिल्या झेंड्यापासून ते शेवटच्या झेंड्यापर्यंत आलो. जितके पदयात्री आणि आता देवलापर्यंत जितके जण जातील. त्याच्यानंतर पहिला दादा आपलं जेवण कुठं असणार आहे यंदा? रेती बंदर ना. रेती बंदरलाच आपला पहिला जेवण आहे. तिथपर्यंत नंतर पब्लिक जाईल. त्यांच्यासोबत गेलो तर नक्की जाईल. मला गव्हाणला पण जायचं आहे. तुम्ही पण हाव मग चला. तू झेंड्याच्या पाठी हाव. चला. ओम साईराम. देवलाजवळ पोहोचलोय. हनुमंताच्या आता गणपतीच्या देवलात पहिली पालखी भेटवतील. त्याच्यानंतर मग पुढे जातील. हनुमंतरायाच्या देवलामध्ये आलं. आपली पालखी गणपतीच्या देवलात भेटवायला गेले. तिथं जाऊया. देवलामध्ये आलोय. पालखी इथे भेटवतील. त्याच्यानंतर मग पुढे जातील. साईराम. कुठपर्यंत चालले? इथपर्यंत लास्ट स्टॉप. नंतर दुपारी आता इकडची चालायला सुरुवात करतील. ते डायरेक्ट मग नाश्त्याच्या ठिकाणावर थांबतील. इथं बघ सिंबा. साईराम येतोय सोबत. उलव्यापर्यंत येतोय. उलवा आपला उलव्यापर्यंत चाललंय बघा. चालत जा. साईराम बोल. ओम साईराम. आज ब्लॉग नाही बनवत तू? चालू आहे आमचं. चालू आहे का? तांडल्यांचा साई. त्याचे ब्लॉग बघा तुम्ही. तुम्हाला आवडतील. आताच त्याने सुरू केले. आकाशला बघताय तुम्ही. कसारा घाटात पालखी अशी चालवतो ना. सुंदर अशी पालखी चालवत असतो तो. नॉन स्टॉप कसारा घाट चढवतो. साईराम काय तुम्ही कधी जाल? माझा असं प्लॅन आज संध्याकाळी नाही तर उद्या संध्याकाळी. कारण आमचा थोडा कामाचा प्रॉब्लेम आहे. ते सॉल्व्ह करून राहायची तर इच्छा नाही. आज संध्याकाळी चालेल. आकाश काय वर्षभर आपण वाट बघत असतो आणि 8 दिवस आता ये तुम्ही चालत शिर्डीला साई पदयात्रा. कसा वाटते मग तुम्हाला? सुखाचा प्रवास. सुखाचा प्रवास. 8 दिवस आणि मस्त. आकाश खरं सांगते मला पण चालवलेला गेल्या वर्षी त्याने. चला अध्यक्ष आरामात जा बाय. साईराम थोडा पुढे येते मी. बाकी नंतर मग तिकडची जाईल. याच्या चॅनलवर ब्लॉग बघा. मस्त 8 दिवस रोज ब्लॉग येतील. रोज टाकत जा म्हणजे झाला. 100%. चल आरामात. मनाली. साईराम बोल. साईराम. हा चला तुम्ही या दादा. 1 वर्ष आपण चालत जाऊ. नक्कीच जाऊ सोबत परत. शेवटचा झेंडा आहे ना. साईराम कसं वाटते? वर्षभर वाट बघताना सुखाचे दिवस आता आलेले आहेत तुमचे. पण काय सांगणार. असं वाटत नव्हतं का येईल 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 येईल. आणि कधी येईल असं वाटत पण झालेला. मनाला वाटत होता काय बाबा कधी बोलवतील भेटीला आम्हाला. आणि फायनली तो दिवस आला. आणि आपला दरवर्षी 15 तारीख फिक्स असते. नाही अच्छा चेंज होत असते ना. बाकी साईराम आपला पहिला आता नाश्त्याचा स्टॉप कुठे असेल आणि आपली वस्ती? नाश्त्याचा ठिकाण शिव स्मारक आणि दुपारचा जेवणाचा रेती बंदर. रेती बंदर. आणि पहिली आपली आज राहण्याची वस्ती कशी असणार आहे? शिडकालेश्वर मंदिर. शिडकालेश्वर शिलफाट्याला ना डायरेक्ट. चालेल. बाकी चला सुखात जा. आरामात जा. काळजी घ्या. बाकी साईराम. ओम साईराम. ओम साईराम. चला सावकाश जा. ए तू पण चालला. चालेल. साईराम. ओम साईराम. ओम साईराम.
साईराम करा साईराम ओम साईराम बोकरविड्यापर्यंत सोडायला आलतो. आता इकडची परत चाललोय. बाकी हे लोक आता जातील. मला वाटलं चायचा स्टॉप घेतात पुढं, पण तिथं स्टॉप नाही घेतला. डायरेक्ट चालत राहणार आहेत. पुढे स्टॉप घेतील. बाकी जिथं आपल्या महाराजांचं स्मारक आहे तिथपर्यंत पहिला नाश्ता असते. त्याच्यानंतर मग रेती बंदरला जेवण वगैरे असते. आणि आजचा पल्ला थोडासा मोठा असते. पहिला दिवस असते म्हणून जरा जास्त चालायला लागते. त्याच्यानंतर पहिले 3 दिवस हे चालले ना का मग आरामाचे दिवस, म्हणजे आराम थोडा अंतर कमी होत जातं. परत मग कसारा घाट लागतं. त्याच्यानंतर बाकी चला व्लॉग शेवटपर्यंत बघितला. धन्यवाद. ओम साईराम. सगळे पदयात्री आहेत. साईराम. चला ठीक आहे, व्लॉग एंड करतो. भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. इतका म्हणजे सकाळी यांचं जास्त लवकर असते. सगळं लवकर झालेलं. आरती वगैरे पण झालेली सकाळीच. म्हणून जास्त म्हणजे कितीला तरी पण मी 6 वाजता पोहोचलेलो. तरी पण सगळा आटपलेला. त्याच्यानंतर देवलातून पालखी काढली. तिथपर्यंत बोकरविड्यापर्यंत तुम्हाला दाखवला. कसं असते ते यांचा पहिला दिवस. ते म्हणजे ते अख्खा दिवस नाही दाखवला, पण जिथपर्यंत मी आलो तिथपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला. चला ओम साईराम. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. काळजी घ्या.